तुम्ही टायटलमध्ये जे काही वाचलत किंवा थंबनेलवरती जे काही पाहिलत ना, ते अगदी बरोबर आहे. फक्त 7 दिवस तुम्हाला अपयशापासून टॉपरपर्यंत घेऊन जाऊ शकतात. जर तुम्ही हे 7 डेज चॅलेंज एक्सेप्ट करायला तयार असाल, फॉलो करायला तयार असाल. तुम्हाला खरंच ही एक्झाम पास व्हायची आहे का? जर उत्तर हो असेल तर कमेंटमध्ये हो असं टाईप करा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुमचा लाईफ चेंजिंग व्हिडिओ ठरू शकतो. कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे, ज्या गोष्टी काही प्रॅक्टिकल टिप्स ज्या तुम्ही जर फॉलो केल्यात पुढच्या 7 दिवसांसाठी, तर त्याच्यानंतर तुम्ही स्वतः एक व्यक्ती, बदललेली व्यक्ती असाल. आणि त्यासोबतच हे 7 दिवस तुम्हाला असं काहीतरी शिकवून जातील की 8व्या दिवसापासून तुम्ही जे काही कराल ते प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे, तुमच्या ड्रीम पोस्टकडे घेऊन जाणारं असेल. काही जणांना ही अतिशयोक्ती वाटेल, पण ट्रस्ट मी या गोष्टीची 100% खात्री देऊ शकते की जर तुम्हाला मी आज जे सांगते हे काटेकोरपणे 7 दिवसांसाठी फॉलो करता आलं, तर हे 7 दिवस तुम्हाला इतक्या गोष्टी शिकवून जातील आणि तुमच्यामध्ये एक अशा प्रकारचा बदल घडवून आणतील की 8व्या दिवसापासून तुम्ही स्वतःलाच बदललेले पाहाल. आणि जसं मी आधीच म्हटलं की तुमचं प्रत्येक पाऊल हे तुम्हाला तुमच्या ड्रीम पोस्टच्या जवळ घेऊन जाणारं असेल. हे 7 डेज चॅलेंज नक्की आहे काय ते आपण समजून घेऊयात. आणि या 7 डेज चॅलेंजमध्येच मी ग्रुप सी साठीची एक अपडेटसुद्धा देणार आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर सगळ्यात पहिल्यांदा हे चॅलेंज नक्की काय आहे. आपल्या सगळ्यांचा एक प्रॉब्लेम असतो की कुठल्याही एक्झामच्या अभ्यासाला सुरुवात केली की नेमकी सुरुवात कुठून करावी हे समजत नाही. इम्पॉर्टंट टॉपिक सगळेच सांगतात की इम्पॉर्टंट टॉपिक करा, PYQ करा, सिलेबस पहा. हे सगळं खरं असतं, पण तरीसुद्धा ज्यावेळेला मी माझ्या डेस्कवरती बसेन, माझ्यासमोर पुस्तक असेल, सिलेबस असेल, सगळ्या आधीच्या प्रश्नपत्रिका असतील, पण तरीसुद्धा माझ्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असेल की मला नेमकं याच्यातलं काय करायचं आहे. सो हे कन्फ्युजन तुमच्या डोक्यातून कायमस्वरूपी जाणार आहे जर तुम्ही हे चॅलेंज फॉलो करत असाल. सगळ्यात पहिली गोष्ट तर हे चॅलेंज तुम्हाला 6 दिवसांसाठी फॉलो करायचं आहे. आणि तुम्ही 6 डेज जे काही फॉलो करताय, म्हणजे ॲक्च्युअल प्लॅन तुमचा 6 दिवसांचा असेल. 6 दिवस जे काही फॉलो तुम्ही करताय, 7व्या दिवशी तुम्हाला हे जे काही तुम्ही 6 दिवसांसाठी केलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड काही कृती करायच्या, त्याच्यावरती ॲक्शन घ्यायचे. मग हे 6 दिवस तुम्ही काय करणार आहात. तुमच्या एक्झामसाठी ग्रुप बी किंवा ग्रुप सी साठी पूर्वपरीक्षेला असणारे विषय किती आहेत. एकूण 7 विषय आहेत. या 7 विषयांपैकी 6 विषय असे आहेत जे आपण असं म्हणू शकतो की न बदलणारे किंवा तेच रेफरन्स बुक आहेत, ते तुम्ही वाचत असता. सगळेच जण सांगतात की जे टॉप करतात किंवा जे पण एक्झाम क्रॅक करतात त्यांनी PYQ खूप प्रॉपरली केलेले असतात. पण आपला गोंधळ हा असतो की मी जर आधी PYQ करायला घेतले तर मला समजतच नाही की म्हणजे हे PYQ नक्की करायचे कसे, कारण मी टॉपिकच अभ्यासलेले नाही आहेत. आणि जर मी डायरेक्टली माझे रेफरन्स बुक अभ्यासायला घेतले तर मला हे कन्फ्युजन असतं की या रेफरन्स बुकमधून नेमकं काय इम्पॉर्टंट आहे हे मला कसं कळणार. आणि मग या कन्फ्युजनमध्ये अभ्यास नेमका कसा करायचा हे आपल्याला समजत नाही. मग तुम्ही काय करणार आहात, या 6 दिवसांसाठी जो काही प्लॅन मी तुम्हाला देते तो प्रॉपरली फॉलो करायचा आहे. काय करायचं आहे, तुम्हाला ग्रुप बी साठी किंवा ग्रुप सी साठी करंट अफेअर्स सोडून उरलेले जे 6 सब्जेक्ट आहेत, मग त्याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट येतील. पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यानंतर सायन्स आहे आणि मॅथ्स रिजनिंग आहे. हे जे 6 सब्जेक्ट आहेत, हे 6 सब्जेक्ट आपल्याला समजून घ्यायचे आहेत या 6 दिवसांमध्ये. बरं, या 6 दिवसांमध्ये तुम्हाला फक्त सब्जेक्ट समजून घ्यायचे नाहीत, याच्यासोबतही काही गोष्टी करायच्या आहेत, त्या मी तुम्हाला स्टेप 2 मध्ये सांगणार आहे. मग आता पहिल्यांदा काय कराल तुम्ही, पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ्स रिजनिंग याचं जे काही मार्किंग आहे ते जर आपण समजून घेतलं तर 15, 10, 10, 15, 15 आणि इथे 20 इतकं तरी आपल्याला माहिती आहे की हिस्ट्री आणि जॉग्रफी हे 2 सब्जेक्ट जर सोडले तर बाकी सगळे सब्जेक्ट 15 मार्क्सला आहेत. मॅथ्स रिजनिंग 20 मार्क्सला आहे. म्हणजे मला इथे मार्क्स घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की मी हिस्ट्री आणि जॉग्रफी जे आहे ते स्किप करायला पाहिजे. पण जेव्हा मला अभ्यास करायचा त्यावेळेला इतकं सगळं आहे तर मग मला समजत नाही की काय करायचं. याच्यासाठी मी ऑलरेडी तुमच्यासोबत पॉलिटीची स्ट्रॅटेजी शेअर केलेली आहे. पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत जे तुम्हाला 15 पैकी 15 मार्क्स देऊ शकतात, त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर ते लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या, कारण इन डिटेल क्वेश्चन कसे विचारले जातात, क्वेश्चन कसे रिपीट होतात, एकाच टॉपिकवरती कसे परत परत प्रश्न विचारले जातात, काही प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथल्या तिथेच कशी देता येतात, हे सगळं मी तिथे डिस्कस केलं. पॉलिटीचा व्हिडिओ शेअर केला, मॅथ्स रिजनिंगचा व्हिडिओ शेअर केला, इकॉनॉमिक्सचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. सो ते लेक्चर्स आधी पाहून घ्या. ऑब्व्हियसली उरलेल्या सब्जेक्टचे पण लेक्चर्स मी घेऊन येणार आहे. मग आता
या सब्जेक्टमध्ये करताना काय करायचं आहे, पॉलिटीचे 2017 ते 2024पर्यंत जे की तुमचे ग्रुप सीचे पेपर्स आहेत, जर तुम्ही ग्रुप सीसाठी हे चॅलेंज फॉलो करणार असाल तर ग्रुप सीचे, ग्रुप बीसाठी करणार असाल तर ग्रुप बीचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत प्रीचे ते घ्यायचे. आणि समजा तुमचा डे 1 आहे तर डे 1ला तुम्ही पॉलिटीचे 17 ते 24चे सगळे प्रश्न वाचून घेणार आहात. फक्त वाचायचे का नाही, जसं मी तुम्हाला पॉलिटीच्या स्ट्रॅटर्जी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही हा म्हणजे कुठलाही क्वेश्चन आला तर तो कुठल्या टॉपिकमधून आहे आणि तो कसा रिपीट झाला आहे हे आपण फाइंड आउट करतो. ज्यांनी 45 डेज चॅलेंज घेतलेला आहे अशा स्टुडंटचे जर फीडबॅक तुम्ही पाहिले तर म्हणजे मुलं अक्षरशः शॉक आहेत की अरे मॅम खरंच म्हणजे 2 वर्षाचे पेपर जर आधीचे अभ्यासले तर तिसऱ्या वर्षीचे कितीतरी प्रश्न तिथेच कव्हर होत आहेत. म्हणजे परवा एका स्टुडंटनी सांगितलं की मॅम 17, 18, 19चा पेपर अभ्यासला की कुठले तरी 2-3 पेपर अभ्यासले तर पुढच्या वर्षीचे 15 पैकी जवळपास 12 क्वेश्चन्स मला तिथूनच सापडले, त्याचे आन्सर मला तिथेच मिळाले की फक्त त्या पेपरमध्येच होतं. मग हे आपल्याला फाइंड आउट करायला कठीण जातं. मग काय करणार आहे, डे 1ला पॉलिटीचे 2017 ते 2024चे सगळे प्रश्न पाहायचे, कुठल्या टॉपिकवरती तो प्रश्न आलेला आहे हे सेग्रिगेट करायचं. आता जर तुम्ही एक असे स्टुडंट असाल की ज्यांनी पॉलिटी कंप्लीट अभ्यासलेलं नाही आहे तर तुम्हाला हा डाऊट येणार की अरे हा टॉपिक म्हणजे हा प्रश्न कुठल्या टॉपिकमधला असेल. मग ते तुम्ही कसं फाइंड आउट करणार, फार डोकं लावत बसायचं का, टेन्शन घेत बसायचं का नाही. आपल्याकडे टेलिग्राम ग्रुप आहे वॉरियर ऑफिसर म्हणून, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा. जो क्वेश्चन तुम्हाला समजत नाही की हा क्वेश्चन कुठल्या टॉपिकमधला तो क्वेश्चन ग्रुपवरती शेअर करायचा आणि विचारायचं की हा क्वेश्चन कुठल्या टॉपिकमधला. तुम्हाला भरमसाठ आन्सर देणारे तिथं वॉरियर्स भेटतील, हेल्प करणारे वॉरियर्स भेटतील जे तुम्हाला सांगतील की तो क्वेश्चन कुठल्या टॉपिकमधून आहे. मग तुम्ही तो टॉपिक नोट डाऊन करून ठेवा. या पद्धतीने 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24 या प्रत्येक वर्षीचे पॉलिटीचे जे काही पहिल्यांदा येणारे 10-10 आणि आता येणारे 15-15 हे जे क्वेश्चन्स आहेत हे अभ्यासायचं आणि ते टॉपिक नोट डाऊन करायचे. प्लस इथे एक गोष्ट तुम्ही आणखी ॲडिशनल करू शकता की जर समजा मूलभूत हक्कांवरती नेहमीच प्रश्न येतोय पण समजा एखाद्या वर्षी तो प्रश्न थोडासा डिफरंटली विचारला, जसं की ग्रुप सीच्या पेपरमध्ये काही वेळेला तुम्हाला डिरेक्टली मूलभूत हक्कांची जी मुख्य कलमं आहेत ती न विचारता त्याची उपकलमं विचारलेली आहेत, मूलभूत हक्कांवरती घालण्यात आलेले निर्बंध विचारण्यात आलेले आहेत, म्हणजे तो थोडासा डीपमध्ये जाणारा क्वेश्चन आहे. जर असा क्वेश्चन असेल तर ते सुद्धा तिथल्या तिथे लगेच नोट डाऊन करून ठेवायचं की या टॉपिकवरती अशा पद्धतीने थोडा डीपमधला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. आता डे 1ला तुम्ही पॉलिटी केलं, सेम हीच प्रोसेस तुम्हाला डे 2ला तुम्ही, आता मी हे लिहिताना असे सब्जेक्ट लिहिले, डे 2ला तुम्ही हे इकॉनॉमिक्ससाठी कराल. ठीक आहे, इथे मी लिहिते हा डे 1 असेल, इकॉनॉमिक्स असेल तुमचा डे 2, मॅथ्स रिजनिंग असेल तुमचा डे 3. कारण या 3 सब्जेक्टचे ऑलरेडी स्ट्रॅटेजी लेक्चर्स मी तुमच्यासोबत शेअर केलेत. सो तुम्हाला तो व्हिडिओ म्हणजे ते जे 3 लेक्चर्स आहेत ते तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील हे काम करण्यासाठी. कारण त्या व्हिडिओमध्ये जे काही टॉपिक दिलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवाल आणि जस्ट त्या टॉपिकच्या समोर तुम्ही मेन्शन कराल की 17ला किती प्रश्न आलेत, 18ला किती प्रश्न आलेत, 19ला किती प्रश्न आलेत. सो तुम्हाला ते थोडंसं इझी जाईल आणि प्लस ऑलरेडी टॉपिक असल्यामुळे तुम्हाला हेही कळेल की तो टॉपिक खरंच किती इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या टॉपिकवरती प्रश्न आलेला असेल तर ॲडिशनल टॉपिक म्हणून तुम्ही ते मेन्शन करू शकता. किंवा ज्या पद्धतीने 100 डेज चॅलेंजमध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन्स फ्रॉम द टॉपिक हा जो एक फोल्डर असतो त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल की हां या टॉपिकवरती पण क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत, ते टॉपिक पण तुम्ही काढू शकाल. सो तुम्हाला काय करायचं आहे, हे 3 सब्जेक्ट तुम्ही कराल. आता ज्यावेळेला तुमचा डे 3 कंप्लीट होईल, डे 4ला तुम्हाला एक सरप्राईज मिळणार आहे आणि ते सरप्राईज म्हणजे ग्रुप सीसाठी 80 डेज चॅलेंज मी सुरू करत आहे. या 80 डेज चॅलेंजमध्ये हे जे तुम्ही 3 दिवस पहिले फॉलो केलेले आहेत तिथून पुढचे जे उरलेले तुमचे 3 दिवस आहेत ते तुम्हाला रेग्युलर फॉलो करायचे आहेत, कंटिन्यू करायचे आहेत. अँड देन मग तुमचे जे काही डेली स्टडी टार्गेट असतील ते सुरू होणार आहेत आणि तो कंप्लीट प्लॅन प्रॉपरली जो तुम्हाला सक्सेसपर्यंत घेऊन जाऊ शकतो तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅलेंजच्या पूर्वी, ॲडमिशनच्या आधी. ठीक आहे, हे चॅलेंज कुठे असणार आहे, त्याची फीज किती असणार आहे, वॉच टाईम काय असणार आहे, कशा पद्धतीने फॉलो करायचं, PYQ ॲनालिसिस असणार की नाही, हे या सगळ्या गोष्टी त्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन करेन. आता आपण 7 डेजबद्दल बोलतोय. आता हे झाले तुमचे डे 3. सेम असंच तुम्ही 17 ते 24साठी सगळ्या पेपरचं कराल. त्याच्यानंतर तुम्ही डे 4ला जाल जॉग्रफीकडे. जॉग्रफी का, कारण जरी कमी मार्क्ससाठी असेल तरीसुद्धा मॅक्झिमम मार्क्स मिळवून देणारा सब्जेक्ट आहे. देन डे 5ला तुम्ही कराल हिस्ट्री, डे 6ला तुम्ही कराल सायन्स. मग मॅम करंट अफेअर्सचं काय, करंट अफेअर्सचं मी ऑलरेडी सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही PYQ ॲनालिसिस करताय त्यावेळेला तुम्हाला लक्षात येते की करंट अफेअर्सचे कुठले
टॉपिक जे आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात, पण त्याच्याही पुढे जाऊन आत्ताच्या एक्झामसाठी तुम्हाला काय करायचं, 2024 आणि 2025मध्ये झालेल्या ज्या पूर्वपरीक्षा आहेत आणि ज्या मुख्य परीक्षा आहेत त्यांचे जे पेपर्स आहेत आणि त्याच्यामध्ये विचारलेले जे करंट अफेअर्स आहेत ते तुम्हाला प्रॉपरली चेक करायचे आहेत. कारण आयोगाचा करंट अफेअर्स विचारण्याचा जो काही म्हणजे आत्तापर्यंतचं जे काही फॉर्मॅट होतं ते आता बदलत आहे. जो काही दृष्टिकोन होता करंट अफेअर्सच्या बाबतीत तो थोडासा बदललेला आहे. त्यामुळे 24-25चे जे पेपर्स आहेत ते तुम्हाला इन डिटेल अभ्यासायचे आहेत इथे करंट अफेअर्सच्या बाबतीत. आता मग 6 दिवसांमध्ये फक्त इतकंच करायचं कारण इतकं करून आम्ही टॉपर म्हणणार आहे का? अजिबात नाही. टॉपर्स खूप सगळ्या गोष्टी करत असतात ज्या आपल्याला ॲक्च्युली जमत नाहीत आणि त्या गोष्टी येतात तुमच्या स्टेप 2मध्ये. स्टेप 2 काय करायचं आहे, ट्रॅक युअर रेकॉर्ड. या 6 दिवसांमध्ये ॲक्च्युली 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं रेकॉर्ड जे आहे ते ट्रॅक करायचं आहे, ते मेंटेन ठेवायचं आहे, तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करणार आहात, कुठल्या कुठल्या गोष्टींवरती तुम्ही काम करणार आहात. पहिली गोष्ट, मी या 6 दिवसांमध्ये किती वेळ जो आहे तो माझा टाईमपासमध्ये घालवला आहे, किती वेळ माझ्याकडे असा अवेलेबल होता की जो मी ॲक्च्युली माझ्या कामासाठी देऊ शकत होतो किंवा देऊ शकत होते, पण मी तो माझ्या कामासाठी नाही दिला, मी टाईमपासमध्ये घालवला. डे 1 मी पॉलिटीचे जे काही सांगितलं हे मी सगळं केलं, पण याच्यानंतर माझ्याकडे एक ऑप्शन होता ना की जर मी 17 ते 24चे पेपर्स पाहिलेत, माझं सगळं जे काही टार्गेट सांगितलं ते झालं, मी आणखी थोडं डीपमध्ये जाऊन त्याच्यावरती काहीतरी काम करेन. मी एखादा टॉपिक त्याच्यातला समजून घेईन, अरे हा टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे, एकाच वर्षी 2 किंवा 3 प्रश्न आलेत तर तो टॉपिक अगदी छोटासा आहे, 1-2 पानांचे, मी लगेच करून घेईन. हे मी केलं आहे का त्या दिवशी की माझं झालं, चला मग मी थोड्याशा मैत्रिणीसोबत गप्पा मारते, मी मित्रासोबत जाऊन फिरून येतो, मी कोणाच्या तरी फोनवरती बोलत बसतो, की मी आणखीच काहीतरी असं काम केलं आहे की ज्याने ॲक्च्युली माझं दुसऱ्या दिवशीचं टाईम टेबल पण बिघडेल. हे रेकॉर्ड ठेवायचं. डे 1ला, डे 2, डे 3, डे 4, डे 5, डे 6 आणि डे 7. आणि हे रेकॉर्ड फक्त ठेवायचं नाही की मी पहिल्या दिवशी 2 तास टाईमपास केला आहे, दुसऱ्या दिवशी पण 2 तास किंवा 3 तास केला आहे. नाही, जर पहिल्या दिवशी माझ्या लक्षात ही गोष्ट आली की आज माझे 2 तास टाईमपासमध्ये गेलेले आहेत, दुसऱ्या दिवशी हा 2 तासाचा कालावधी 1.5 तासांवरती तरी किमान आला पाहिजे. हे तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे 6 दिवसांमध्ये. टाईमपास कम्प्लिटली बंद करायचा 7व्या दिवसापर्यंत. टाईमपास बंद करणे याचा अर्थ असा नाही की मी बिलकुलच रिलॅक्स होणार नाही, अगदी मशीनसारखं 24/7 फक्त आणि फक्त पुस्तकात डोकं घालेन. नाही, तुमचा जो छंद आहे तो जपा, थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी बाहेर फिरून या, मेडिटेशन करा, एखादं गाणं ऐका, डान्स आवडतो डान्स करा, कुकिंग आवडतो कुकिंग करा, काहीही करा जे तुम्हाला रिलॅक्स करेल, पण ते फक्त तुम्हाला रिलॅक्स करण्यापुरतंच असावं. ती ॲक्टिव्हिटी इतक्या कालावधीसाठी चालू नये की ती ॲक्टिव्हिटी केल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटण्याऐवजी, तुम्ही रिफ्रेश होण्याऐवजी तुम्ही आणखी जास्त दमलेले असाल. हे करायचं नाही, ठीक आहे. आता टाईमपास, त्याच्यानंतर ज्या काही तुमच्या प्रायोरिटीज आहेत आणि त्याच्यातही मी असं म्हणेन की ज्या तुमच्या रॉंग प्रायोरिटीज आहेत, या 6-7 दिवसांमध्ये कम्प्लिटली चेंज करायच्यात, बदलून टाकायच्यात. रॉंग प्रायोरिटीज काय असतात की मला एखादं काम करायचं आहे, आत्ता माझ्यासमोर माझं हे स्टडी टार्गेट आहे, पण त्याच वेळेला मला कोणाचा तरी फोन आला आणि मला कुठेतरी बाहेर जायचं आहे. ॲक्च्युली मी त्या व्यक्तीसोबत असणं किंवा मी बाहेर जाणं इतकंसं इम्पॉर्टंट नाही आहे किंवा मी बाहेर न गेल्यामुळे कुठलाही काम बिघडणार नाही आहे, पण मी माझं स्टडी टार्गेट जे आहे ते पुढे ढकलून मी जाऊन आले. किंवा माझ्यासाठी आत्ता प्रायोरिटी आहे की माझं स्टडी टार्गेट जे आहे ते कम्प्लीट करायचं, पण मला ऑल ऑफ सडन एक विचार आला की अरे नाही, थोडंसं मी एक मूवी ठेवली होती वॉच लेटरला सेव्ह करून आणि मला ती पाहायची आहे, किंवा मी एक व्हिडिओ ठेवला होता जो की ॲक्च्युली स्टडी रिलेटेड नाही आहे. प्रायोरिटी कशाला देता लाईफमध्ये तुम्ही? मग ते इमोशनली असू शकतं, फिजिकली असू शकतं, मेंटली असू शकतं, कुठल्याही पद्धतीने तुमच्या लाईफमधली प्रायोरिटी जर सेट नसेल तर तुमची लाईफ कधीच सेट होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, जो माणूस लाईफमध्ये यशस्वी होतो ना त्याच्या प्रायोरिटीज नेहमी ठरलेल्या असतात की मला माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. तुम्ही पहा की जे लोक फार हेल्दी असतात, स्ट्रॉंग असतात, जे लोक रेग्युलर एक्सरसाइज करतात किंवा जे हेल्थविषयीच बोलतात, त्या लोकांच्या लाईफमधली प्रायोरिटी काय असते? मी उठल्यानंतर पहिल्यांदा एक्सरसाइज करेन, माझं डाएट जे आहे ते प्रॉपर असेल, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मी काटछाट करेन, पण माझं जे ठरलेलं आहे काम ते मी करेन. त्यांच्या प्रायोरिटीज फिक्स असतात, तशी तुम्हाला तुमची प्रायोरिटी फिक्स करता आली पाहिजे. अँड थर्ड मोस्ट 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 इम्पॉर्टंट थिंग इज, जो काही लाईफमधला इमोशनल ड्रामा आहे तो खतम करा. म्हणजे मोस्टली हे महिलांच्या बाबतीमध्ये होतं, मुलींच्या बाबतीमध्ये होतं.
माझा नवरा माझ्याशी भांडला, माझा नवरा माझ्यावरती ओरडून बोलला, माझ्या सासूनी आज माझ्यावरती असे असे खोटेनाटे आरोप केले, माझ्या सासूनी मला कामात मदत नाही केली, माझ्या नवऱ्याने मला समजूनच नाही घेतलं, माझ्या सासरचे लोक माझ्या बाहेरच्यांना असं असं म्हटले. बाप रे बाप, असं काही मोठं एखादं आभाळ कोसळल्यासारखं जशी लाईफ खतम झाली. म्हणजे त्याचं इतकं अखंड तांडव करायचं, त्या गोष्टीसाठी इतकं रडत बसायचं की म्हणजे लाईफचा दी एंड झाल्यासारखं. हे इमोशनल ड्रामेना बंद करा. हे स्वतःचे फालतू लाड जे चालवलेत ना ते बंद करा. जर तुम्हाला एक स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन बनायचं असेल तर तुमची मेंटॅलिटी तशी असायला पाहिजे. जर तुम्ही स्वतःला लाईफमध्ये एका अशा पोझिशनला पाहत असाल की जिथे तुम्ही म्हणजे तुमच्या साम्राज्याची साम्राज्ञी आहात, तर तुम्हाला तुमचं थिंकिंग त्या लेवलचं ठेवावं लागेल. तुम्ही कधीच एका नॉर्मल किंवा मी म्हणेन नॉर्मलपेक्षा पण कमी याच्यावरती पातळीवरती असणाऱ्या व्यक्तीची विचारसरणी ठेवून तुम्ही कधीच सम्राज्ञी नाही बनू शकत. ज्यावेळेला एक राजा किंवा एक राणी डोक्यावरती क्राऊन घेऊन उभे असतात, ती जबाबदारी घेऊन उभे असतात किंवा तो एक अभिमान घेऊन ते मिरवत असतात, तेव्हा त्यांना फारसा फरक पडत नाही की कोणतरी कोपऱ्यामध्ये बसून माझ्याबद्दल काय कुजबुजत आहे. जर तुम्हाला केवळ किती किरकोळ गोष्ट असू शकते पहा, की मी सकाळी उठले आणि उठल्यानंतर माझ्या नवऱ्याला ऑफिसला जायचं होतं आणि मी तयारी करत होते आणि काहीतरी थोडंसं चुकलं आणि ते मग माझ्याशी भांडले, मला न बोलताच निघून गेले आणि मग माझा दिवसभर अभ्यासामध्ये मन लागत नाही. अरे संध्याकाळी परत येणार आहे नवरा, त्यावेळेला बोला. म्हणजे मी अशा कंप्लेंट्स ऐकते ना महिलांच्या की मला असं खरं म्हणजे हां इमोशनली अटॅचमेंट असते. ऑब्वियसली हा त्रास होणं स्वाभाविक आहे, मी डिनाय नाही करत आहे किंवा मी तुम्हाला चुकीचं म्हणत नाही आहे, पण याच्यावरती कुठे ना कुठेतरी आपण काम करणं गरजेचं आहे. याच्यावरती कुठे ना कुठेतरी आपला कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुमचं आणि नवऱ्याचं भांडण झालं, नवरा ऑफिसला गेलात आणि छानपैकी ऑफिसचं जर काम तो करू शकत असेल तर तुम्ही सुद्धा दिवसभर तुमचा अभ्यास छानपैकी करू शकला पाहिजे. तर जर तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं भांडण झालेलं असताना जर तुमचा नवरा बाहेरच्या 10 माणसांशी हसून बोलू शकत असेल तर तुम्हाला सुद्धा लाईफमधली ती सिच्युएशन हसून हँडल करता आली पाहिजे. आणि ती भांडणे इतकी मोठी नसतात की अगदीच म्हणजे दिवसभर रडत बसावं. म्हणजे काहीतरी इमोशनल ड्रामा काहीतरी नाही आहे काय, आणि ना सिंपथी मिळवायची. म्हणजे आजकाल मला किती टेन्शन आहे ही एक फॅशन झाली आहे. हे बंद करा. याचा काहीही फायदा नाही आणि ही गोष्ट तुम्हाला लाईफमध्ये कुठेच घेऊन जाऊ शकत नाही. मी बोलल्याचं तुम्हाला राग येत असेल, वाईट वाटत असेल, बट दॅट इज रियालिटी. आज ज्या गोष्टीवरून भांडताय स्वतःला विचारा की ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये परमनंट आहे का? ज्या गोष्टीचं टेन्शन घेऊन बसलाय ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये परमनंट आहे का? नाही आहे ना परमनंट, सोडून द्या. त्या गोष्टीवरती वाद घालत बसू नका, त्या गोष्टीला डोक्यात ठेवून इमोशनल ड्रामा कम्प्लिटली बंद करा जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल. आणि हे जर तुम्हाला 7 दिवस कंट्रोल करता आलं ना, 8व्या दिवशी तुमच्या लक्षात पण येणार नाहीत की अशा काही गोष्टी आजूबाजूला घडत आहेत, कारण त्यावेळेला तुमच्या डोक्यात फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासाचे विचार असतील. सो हे चॅलेंज स्वीकारायला तुम्ही तयार आहात का हे मला सांगा. आणि तुमच्या बाबतीत हा इमोशनल ड्रामा घडतो का हेही मला सांगा. तो कसा हँडल करायचा ते मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवेन. तुम्ही त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने बाहेर पण पडू शकाल. ठीक आहे, फक्त कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची स्टेप, ज्याच्या पुढे तुम्ही म्हणजे ती स्टेप फॉलो केल्याशिवाय हे सगळं होणारच नाही, ते म्हणजे एक्सेप्ट द चॅलेंज. हे जे काही चॅलेंज मी तुम्हाला दिलेलं आहे हे चॅलेंज एक्सेप्ट करा. आणि जर तुम्ही एक्सेप्ट करत असाल तर आत्ता कमेंटमध्ये टाईप करा चॅलेंज एक्सेप्टेड. जर तुम्हाला हे चॅलेंज एक्सेप्ट असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या 7 दिवसांमध्ये तुम्ही पास नाही होणार, या 7 दिवसांमध्ये तुम्ही टॉपर नाही बनणार, या 7 दिवसांमध्ये तुमचा स्कोअर अगदीच 30-35 वरून 60-65 पर्यंत नाही जाणार. पण जर हे 7 दिवस तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता आलं तर हे 7 दिवस तुमच्या पुढच्या तयारीमध्ये, तुमच्या पुढच्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत रिॲक्ट होण्याची जी पद्धती असते त्या पद्धतीमध्ये किंवा तुमच्या एकूणच पर्सनॅलिटीमध्ये अशा पद्धतीचे बदल घडवून आणतील की ते तिथून पुढची तयारी आणि तिथून पुढे तुम्ही घेतलेले डिसिजन्स तुम्हाला टॉपर बनवतील. तुम्हाला या गोष्टीवरती विश्वास आहे की नाही? जर विश्वास असेल तर ट्रस्ट असं टाईप करा. कमेंटमध्ये ट्रस्ट लिहून पाठवा, कारण तुमचा एक एक फीडबॅक माझ्यासाठी इतका इम्पॉर्टंट असतो. तुम्ही विचारलेला एक एक प्रश्न इतका इम्पॉर्टंट असतो, कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या मला माहिती नसतात त्या मी तुमच्या प्रश्नांमधून शिकते, तुमच्या डाऊट्समधून शिकते, तुमच्या कमेंट्समधून शिकते, तुमच्या फीडबॅकमधून शिकते. आणि मग ज्यावेळेला त्याच गोष्टी कुठेतरी बाहेर अप्लाय केल्या जातात किंवा कोणासोबत तरी डिस्कस केल्या जातात तेव्हा कळतं की अरे ही एक व्यक्ती लाईफमध्ये यशस्वी झाली, तिने नक्की काय केलं होतं अशा सिच्युएशनमध्ये.
आणि हजारो उदाहरणं आहेत. कितीतरी महिला अशा आहेत की ज्या आत्ता अशा सिच्युएशनमध्ये आहेत की आपण स्वतःला तिथे इमॅजिन पण नाही करू शकत, पण त्या आपल्या स्वप्नासाठी धडपडत आहेत, झगडत आहेत. तुम्ही इतकं काही वेगळं करत नाही आहात जर तुम्ही मूल बाळ सगळं सांभाळून करत असाल तर. सो स्वतःला मला 2 मुलं आहेत आणि मग मला घरातलं सगळं करावं लागतं, बिचारी नका बनू. अरे अभिमान बाळगा स्वतःचा, की कोणीतरी एक 24 तास लायब्ररीमध्ये बसून 24 तास मस्तपैकी सगळं काही जागेवरती असून अभ्यास करते आणि मी एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून करू शकते, या गोष्टीचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे. पण आपलं काय आहे, जी गोष्ट ॲक्च्युली आपली स्ट्रेंथ आहे ना, जी गोष्ट ॲक्च्युली तुम्हाला स्ट्रॉंग बनवते, ज्या गोष्टीमुळे म्हणजे तुमची ॲबिलिटी तुम्हाला इतरांपेक्षा जी गोष्ट वेगळं बनवते ना, त्या गोष्टीला तुम्ही अरे काय करायचं मॅम, 2 मुलं आहेत, त्यांची शाळा, त्यांचा अभ्यास. अरे नका करू हे. याने तुम्ही स्वतःलाच खड्ड्यात घालताय. स्वतःची स्ट्रेंथ समजून घ्या. तुम्ही ते करताय जे जगातला कुठला पुरुष कदाचित कधीच करू शकणार नाही. आणि तुम्ही कुठल्या कॉम्पिटिशनला घाबरताय? स्वतःला ओळखा आणि करायला लागा. आणि जे लोक जॉब करून करतात त्यांनाही सांगेन की हे जे 6 डेजमध्ये सांगितलं काय करायचं, हे जर प्रॉपरली फॉलो करता आलं, 7 डेज, 7वा दिवस जो असेल, 7th डे तुमचा, डेफिनेटली तुम्हाला एक बदल जाणवेल. तुम्हाला एक दिशा मिळेल की मला एक्झॅक्टली काय अभ्यास करायचा. कारण 6 दिवसांमध्ये तुमच्याकडे एवढं सगळं तयार असेल की 7व्या दिवशी कन्फ्युजनला वावच नसेल. अँड देन तुम्ही जेव्हा गोष्टी फॉलो करायला लागाल, त्याच्यानंतर चमत्कार घडायला लागतील. तुम्हाला कळायला लागेल, अरे मी जे वाचतो त्याच्यातूनच प्रश्न येतात. हा टॉपिक मी आत्ता वाचला आणि कुठली तरी एक टेस्ट सिरीज पाहिली, अरे तेच तर प्रश्न आलेत. हा चमत्कार टॉपर्सच्या बाबतीत कसा घडतो, कारण त्यांना बेस माहिती असतो. हा बेस आपल्याकडे नसतो आणि आपण जेव्हा बेस करायला घेतो तेव्हा आपल्याला कन्फ्युजन असतं, अरे याच्यात किती वेळ चाललाय. आणि जे गाईड करतात त्यांनी पण सांगितलेलं असतं PYQ करा, असं करा, तसं करा, पण कळत नाही. अजून रेफरन्स बुक नाही वाचले, PYQ कसं करू. आणि जर समजा रेफरन्स बुक घेतला, अरे PYQच नाही केले, रेफरन्स बुक कसं करू. ते कोंबडी आधी की अंडा आधी या टाईपमध्ये काहीतरी कन्फ्युजन होऊन जातं. सो ते कन्फ्युजन आता डोक्यातून काढून टाका. चॅलेंज एक्सेप्ट केलं की नाही हे मला सांगा. आणि ग्रुप C जे 80 डेज चॅलेंज येईल ते बरोबर 80 दिवस जेव्हा शिल्लक असतील त्या दिवशी त्याचे ॲडमिशन्स ओपन होतील. आणि त्या चॅलेंजमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. जर तुम्हाला चॅलेंज घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये टाईम घालवा. अदरवाईज तो व्हिडिओ पण पाहू नका आणि तिकडे फिरकू पण नका. तुमचं तुम्ही करायला तयार असाल तर तुमचं तुम्ही फॉलो करा. जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला इथे गरज आहे तर ते करा. हे जे लेक्चर्स पॉलिटी, इकॉनॉमिक्स, मॅथ्स, रिजनिंगचे मी शेअर केले, स्ट्रॅटर्जीवाले, इम्पॉर्टंट टॉपिकवाले, ते पाहिले नसतील तर प्लीज वेळ काढून पाहून घ्या. कारण तिथून खूप गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. तुम्हाला समजेल की प्रश्न कसे रिपीट होतात. आणि एक व्हिडिओ मी 2-3 वर्षांपूर्वी, आय थिंक 4 वर्षांपूर्वी अपलोड केला होता यूट्यूबवरती, 2 महिन्यात पूर्वपरीक्षा पास म्हणून, विथ प्रूफ तिथे मी दाखवलेलं होतं. तो व्हिडिओ उघडा आणि तो व्हिडिओ एकदा पहा. तुम्हाला कळेल की PYQची गंमत काय असते. ठीक आहे. मला आशा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला की नाही मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि पुढचं चॅलेंज घेण्यासाठी आणि पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे डाऊट्स विचारण्यासाठी, तुम्हाला अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी विचारण्यासाठी कमेंट बॉक्स तर आहे, पण त्याच्यासोबतच तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता. आपलं टेलिग्रामवरती चॅनल आहे वॉरियर ऑफिसर म्हणून. सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि त्यासोबतच 80 डेज चॅलेंज किंवा ग्रुप B सुरू असलेलं 100 डेज चॅलेंज किंवा 45 डेज चॅलेंज, याच्यापैकी कुठलंही चॅलेंज फॉलो करायचं असेल तर आपलं वॉरियर ऑफिसर हे ॲप नक्की डाउनलोड करा. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.